श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलम् अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या जन्माचा सोहळा साजरा केल्यानंतर पुन्हा एकदा 1380 ते 1900च्या शतकाच्या दरम्यान या 500-550 वर्षांमध्ये दत्तभक्ती कशी रुजली त्यासाठी आपण जी वेगवेगळ्या दत्तभक्तांची चरित्र ऐकतोय, श्रवण करतोय, त्यापैकी नृसिंहवाडीला राहणारे दत्तकृपेला पात्र असे झालेले, दत्तकृपेनं जीवन धन्यतेला ज्यांचं पोहोचलं असे श्री नारायण स्वामी महाराज यांच्या चरित्राचा भाग आपण संन्यास घेण्यासाठी ते आतुर होते, त्यांची इच्छा होती, आता तीव्रता वाढायला लागली इथपर्यंत पाहिलं। मधल्या काळात दत्त जयंतीचा उत्सव आपण साजरा केला आणि आजपासून आपल्याला पुन्हा एकदा नारायण स्वामींचं दिव्य चरित्राचं अवगाहन करायचं आहे। मी आपल्याला असं सांगितलं होतं मागच्या काही भागांपूर्वी की दक्षिण द्वारामध्ये देवाचा जो उजवा कान आहे, तो उजवा कान हा पारमार्थिक गोष्टी ऐकण्याचा आहे। ज्याला आपला परमार्थ सिद्ध व्हावा असं वाटत असेल त्यांना आत्यंतिक तळमळीनं दक्षिण द्वारामध्ये भगवंताच्या चरणी, याचा अर्थ व्यावहारिक कामना पूर्ण होत नाही असं नाही, देवाला आपण कुठूनही प्रार्थना केली तरी ती पोचते, पण असं म्हणतात की देवाच्या उजव्या कानामध्ये आपण परमार्थिक विषय त्याच्यापाशी निवेदन करावे। आतुरतेनं नारायण शास्त्रींनी माझ्यावर संन्यास आश्रम आपण देणार होतात प्रभू, कधी द्याल? मला तुमचं जे रूप आहे ते असं दृष्टांत रूपानं फक्त आपण देताय, स्वप्न दृष्टांतानं देताय, कधी प्रत्यक्षरित्या देताय, मला तुम्ही प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती म्हणून मला तुम्हाला एकदा पाहायची इच्छा आहे महाराज, माझी इच्छा आपण कधी पूर्ण कराल? त्या दिवशी दक्षिणद्वारात प्रार्थना केल्यानंतर एक स्वप्न दृष्टांत झाला, तेव्हा महाराजांनी एवढाच शब्द दिला होता की मी तुम्हाला योग्य मुहूर्त पाहून संन्यास दीक्षा देईन। मध्यंतरीचा काही काळ असाच उपासनेमध्ये गेला नारायण शास्त्रींचा। पुन्हा एकदा रात्री झोपलेले असताना शास्त्री बुवांच्या स्वप्नामध्ये पुन्हा एकदा दत्तात्रेयांनी येऊन दृष्टांत दिला। आता म्हणाले मुहूर्त जवळ आलेला आहे, तुम्हाला शीघ्रातिशीघ्र आम्ही आता संन्यास दीक्षा देऊ, परंतु ज्या ज्या गोष्टी तुमच्या म्हणून आहेत त्या सगळ्या गोष्टींची आता निर्वानिरव तुम्हाला करावी लागेल। संन्यास म्हणजे एकदा त्या ठिकाणी गेल्यानंतर परत मागे नाही यायचं। एक सुंदर वाक्य सांगतो, साप जेव्हा आपली कात टाकतो तेव्हा मागे वळून बघतो का हो त्या कातीकडे? सद्भक्तांनी, उपासकांनी असंच करावं, एकदा एखादा विषय मागे सोडला की पुन्हा तिकडे नाही पाहायचं। साप जसं कात टाकल्यानंतर मागे वळून पाहत नाही, तसं संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर गृहस्थाश्रमातले विचार एवढे सुद्धा येता कामा नयेत, सगळ्या गोष्टींची निर्वानिरव कर। महाराजांच्या शब्दातलं गमक हे होतं नृसिंह सरस्वतींच्या की मी आणि माझं, मी याचाही विसर पडू द्या आणि माझं माझं हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, माझ्या 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 वस्तू म्हणून ज्या संग्रहित केल्यात त्या सगळ्या वस्तूंचा सुद्धा त्याग तू कर। मीचा तर नाश होऊ द्याच, पण माझं 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 असं तुला जे जे वाटतंय त्या सगळ्या गोष्टींची निर्वानिरव कर। लक्षात घ्या, जिथपर्यंत मी नाही मी नाही मी नाही अशी अवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत परमेश्वरी शक्ती कधीच कृपा करत नाही। हे माझ्या पदरचं वाक्य सांगत नाही, महाराज म्हणायचे मी नाही तू आहेस हे नाम शिकवतं। गोंदवलेकर महाराज म्हणायचे मी नाही तू आहेस हे नाव शिकवतं। जेव्हा तुम्ही समर्पित होता, मीचा परिपूर्णपणे तुम्ही विलय करता आपल्या सद्गुरु तत्वामध्ये, मी आता नाही। आमच्या नरसोबाच्या वाडीला एक सुंदर पद म्हणलं जातं
दक्षिणद्वारामध्येच बरं का. आता मी नाही नरहरी वाचूने काही. आता मी नाही असं कळलं की नरहरीच, दोन्ही डोळा नरहरी भरला. आता दोन्ही डोळ्यामध्ये जिथे पाहू तिकडे फक्त नरहरी म्हणजे नृसिंह सरस्वतीच दिसत आहेत. का आता मी नाही की तोच शिल्लक आहे, बाकी या जगात आहे कोण. मीचाही नाश कर, ज्या म्हणून माझ्या म्हणून तुझ्या वाटतात त्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा विल्हेवाट लाव. महाराजांनी सांगितलं त्या आज्ञेबर हुकूम. नारायण शास्त्रींना अतिशय आनंद झाला. सगळ्या वस्तूंची निर्वानिरव केली आणि शास्त्री बुवांनी तात्काळ स्वप्नातल्या आज्ञेप्रमाणे सर्व वस्तूंचे वाटप करून टाकलं. लक्षात घ्या ही फार मोठी गोष्ट आहे बरं का. आपलं आपण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या संग्रह करून ठेवतो. ममत्व आपलं त्याच्या ठिकाणी असतं. एक दत्त महात्म्यातला श्लोक मला सांगण्याचा मोह होतोय. दत्त महात्म्यात टिंबे स्वामी महाराज म्हणतात, महाराजांना प्रश्न विचारला या विषयाला धरू नये म्हणून सांगतो. महाराज म्हणतात बंध आणि मोक्ष म्हणजे काय. टिंबे स्वामींनी केलेली फार सुंदर व्याख्या. ते म्हणतात द्वेपदे बंध मोक्षाय ममेती न ममेतीच ममेती बध्यते जंतुर न ममेतीच न ममेती विमुच्यते. बघा माझं म्हटलं की बंधन आहे आणि माझं नाही असं म्हटलं कीच मोक्ष आहे. सोपी व्याख्या. हे सूत्र नारायण शास्त्रींनी लक्षात ठेवलं. एक दिवशी पहाटेच्या वेळेला कृष्णमाईच्या पात्रामध्ये स्नानासाठी म्हणून घाटावरती आलेत. एक अद्भुतच घटना घडली. ती घटना काय घडली, त्या घटनेमध्ये काय नेमकं गमक दडलं होतं, कशी संन्यास दीक्षा झाली नारायण शास्त्रींना, त्या नारायण शास्त्रींचे ते नारायण स्वामी कसे झाले, उद्याच्या चरित्राख्यानात मी आपल्याला सांगतो. आज इथेच वाणीला विराम देऊ. दिव्य सत्पुरुष असलेल्या नारायण स्वामींच्या चरणांचं स्मरण करू. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायीन अशी प्रार्थना त्यांच्या चरणारविंदी करू. आज इथेच वाणीला विराम देऊ. त्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.